सुरभी भावे घे भरारीच्या या नवीन फ्रेश एपिसोडमध्ये आपलं स्वागत। आजच्या एपिसोडमध्ये आपण आरोग्य विषयक अशी महत्त्वाची माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर पाहूया एक अतिशय इंटरेस्टिंग रेसिपी सुद्धा। सुरुवात करूया या एपिसोडला। खरं तर दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याची काळजी आपण घ्यायला जात नाही आणि मग त्यानंतर ती काळजी न घेतल्यामुळे एखाद्या दिवशी मोठंच दुखणं उद्भवतं। त्यावेळेला आपण सगळे उपचार करत बसतो। असं करण्यापेक्षा जर आपल्या शरीराच्या एकंदरीतच कार्यकारण भावाची जाण आपल्याला असली, त्याचबरोबर निसर्गाने दिलेल्या वेगवेगळ्या फळांच्या माध्यमातून, भाज्यांच्या माध्यमातून आपल्या शरीराला काय फायदा होतो याबद्दल आपल्याला नीट माहिती असेल तर या सगळ्याच गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतात। म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या रोजच्या खाण्यातला एक पदार्थ म्हणजेच लिंबू याचा आपल्या आरोग्याला कसा फायदा आहे याची माहिती घेऊन आलोय। तुम्हाला माहीत आहे, घरोघरी सर्रास सापडणारा आंबट रसरशीत असा पदार्थ लिंबू आपल्या शरीरासाठी खूपच गुणकारी आहे। लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात आढळतो। त्यामुळे हे आपलं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते आणि त्यामुळे बऱ्याच आजारांपासून आपलं रक्षण होतं। रोज 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून प्यायल्याने अतिरिक्त चरबी निघून जाण्यास मदत होते। आम्लपित्ताचा किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर लिंबू सरबत प्यावे। त्याने भूक चांगली लागते, अन्नपचन चांगलं होतं आणि शौचास साफ होण्यास मदत होते। उलटी किंवा ओकारी होत असल्यास लिंबू उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखावे, आराम मिळतो। पोटदुखीचा त्रास होत असेल तर आलय व लिंबू रस एकत्र करून त्यात साखर घालून खाल्ल्याने आराम मिळतो। अजीर्णाचा त्रास होत असेल तर लिंबू आडवे कापून त्यावर सैंधव व सुंठ लावून निखाऱ्यावर भाजावे व ते थोड्या थोड्या वेळाने चोखत राहावे। त्याने करपट ढेकरा येणं, पोटदुखी आणि ओकारी यावर चांगला फायदा होतो, आराम मिळतो। लिंबात सी जीवनसत्व जास्त प्रमाणात असल्यामुळे ते त्वचेसाठीही खूप हितावह आहे। लिंबू अर्धे कापून त्यावर मध घालून ते चेहऱ्यावर चोळल्याने सुरकुत्या आणि ब्लॅकहेड्स निघून जातात। लिंबू केसांच्या मुळांना लावल्याने कोंड्याचा त्रासही निघून जातो, बरा होतो। लिंबूत सोडियमचे प्रमाण कमी आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाय BP असणाऱ्या रुग्णांसाठीही ते खूप उपयुक्त ठरते। लिंबूत पोटॅशियमचे प्रमाण खूप अधिक असल्यामुळे ते एक नॅचरल ब्लीच म्हणून ओळखले जाते। लिंबू आपल्या दातांना चोळल्यामुळे दात शुभ्र व चकचकीत होतात। दात दुखत असतील किंवा हिरड्यातून रक्त येत असेल तर लिंबू रस आपल्या दातांना लावल्यामुळे दात दुखणे बंद होते व दातातून रक्त येणंही पूर्णपणे थांबते। लिंबूत मुबलक प्रमाणामध्ये सायट्रिक ॲसिड, सी जीवनसत्व, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम असल्यामुळे ते आपल्या शरीराला खूपच उपयुक्त ठरते। लिंबू आपल्या शरीरातून जर्म्स, बॅक्टेरियाज आणि टॉक्सिन्स पूर्णपणे काढून टाकते आणि त्यामुळे आपली रक्तशुद्धी होते। त्यामुळे लिंबूला आपल्या रोजच्या जेवणामध्ये नक्कीच प्राधान्य द्यावं।